नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 1 फेब्रुवारी 2026 आपल्याला माहिती आहे केंद्र शासनाचं बजेट हे जाहीर होत असतं आज. आणि मित्रांनो, या बजेटमधून शेतकऱ्यांना खूप अपेक्षा आहेत. सो मित्रांनो, हे आज बजेटच नेमकं शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांना काय भेटणार आहे, किंवा PM किसानचा निधी वाढ होणं असो, किंवा शेतकऱ्यांना खतावर सबसिडी भेटणं असो, आणि कर्जामध्ये वाढ भेटणं असो, कर्जमाफी वेळेवर होणं असो. मित्रांनो, भरपूर सारे पॉईंट आहेत शेतकऱ्यांचे, आणि ते पॉईंटच मित्रांनो आजच्या बजेटच्या माध्यमातून नेमकं शेतकऱ्यांना काय भेटलेलं आहे हेच बघण्याचा प्रयत्न करावेत मित्रांनो. मित्रांनो, जर आपण बघायला गेलं तर मित्रांनो, यामध्ये मित्रांनो सर्वात जास्त जी भागीदारी मित्रांनो आपल्या देशाच्या याच्यात, तर ती शेती क्षेत्राची. कारण की संपूर्ण लोक ग्रामीण भागातले शेती व्यवसायावर अवलंबून असतात. तर मित्रांनो, यामध्ये सगळ्यात जास्त हा फोकस AI असेल, सेमीकंडक्टर पायाभूत सुविधा असतील, आणि शहर विकास याला प्राधान्य जास्त देण्यात आलेलं या बजेटमध्ये. यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असेल तर हा एक स्पीड रेल्वेचे कॉरिडॉर होणार आहेत, आणि ते आपल्या महाराष्ट्रात होणार आहेत मित्रांनो. म्हणजे मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद असे कॉरिडॉर होणार आहेत. यामध्ये मित्रांनो दुसरा जर मुद्दा बघायचा झाला तर शेती क्षेत्रासाठी चंदन लागवड असेल, किंवा नारळ लागवड असेल, काजू असेल. आपल्याला माहिती आहे भारत असेल किंवा अमेरिका असेल, या देशांमध्ये वातावरण खूप चांगलं आहे काजू किंवा नारळ वगैरे उगवण्यासाठी. यामध्ये मित्रांनो कोको आणि खोबरा याला विकास निधी देण्यात आलेला आहे. यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सिंचन जे प्रकल्प आहेत त्यांना पण सिंचन प्रकल्पासाठी चांगली घोषणा करण्यात आलेली, त्यासाठी निधी देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, मुलींचं जे उच्च शिक्षण असतं त्या मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मित्रांनो वसतिगृह प्रत्येक जिल्ह्यात बांधण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, डायबिटीजचे जे पेशंट्स असतील, डायबिटीज असेल, कॅन्सर असेल, या औषधावर जे टॅक्स असतो, म्हणजे जो कर असतो मित्रांनो, तो कमी करण्यास देखील हे केलेलं आहे, म्हणजे त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, मोबाईल असेल, मोबाईल चार्जर असेल, किंवा इलेक्ट्रिक गोष्टी असतील मित्रांनो, त्याच्यावर सुद्धा थोडा कर म्हणजे टॅक्स कमी होणार आहे. इन्कम टॅक्सचे स्लॅब असतात मित्रांनो, जे काही आपल्या कामाचे नसतात शेतकऱ्यांसाठी, पण त्यावर देखील व्यावसायिक आणि जे नोकरदार यांचे वेगवेगळे करण्यात आलेले आहेत मित्रांनो. यानंतर 3 मेडिकल कॉलेज बांधण्यासाठी किंवा स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 25 लाख महिलांना मित्रांनो लखपती दिदी करण्यासाठी देखील मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये महिलांना स्वतःच्या पायावर सक्षमीकरण करणे आणि त्यांना स्वतःच्या पाय उभा करणे हा हेतू आहे. यानंतर मित्रांनो, बायोफार्मा आणि जामनगर इथे WS सेंटर तयार करणे, आणि सेमीकंडक्टर जी इंडस्ट्री मित्रांनो त्यासाठी 40,000 कोटीची गुंतवणूक केलेली आहे, आणि महाराष्ट्र राज्यासाठी मित्रांनो जवळजवळ 10,000 कोटी यासाठी भेटणार आहेत. त्यानंतर मित्रांनो यामध्ये AI मिशन असेल, किंवा बाकीच्या काही गोष्टी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा फोकस टाकलेला आहे. कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि दुग्ध व्यवसाय यावर जास्त म्हणजे फोकस दिलेला आहे. यानंतर मित्रांनो, माहिती आहे आपल्याला पशुवैद्यकीय जे डॉक्टर असतात त्यांचे 12,000 डॉक्टर राज्यात किंवा देशात नेमणूक करणे त्यांची खूप कमतरता आहे आपल्याला माहिती आहे. आणि हा आपल्या शेतीविषयक पॉईंट आहे मित्रांनो. पायाभूत सुविधा, पशुपालन, मत्स्यपालन, पायाभूत सुविधा यावर जास्त लक्ष देण्यात आलं आहे मित्रांनो. लखपती दिदी संदर्भात आपण बोललेलोच येतं. यानंतर मित्रांनो, एक जिल्हा आणि एक उत्पादन अशी संकल्पना करण्यात आलेली, आणि ही शेतीशी निगडीत आहे मित्रांनो. म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन त्यांच्या जिल्ह्यात विकण्यासाठी त्यांना प्राधान्यानं सोयी सुविधा देणे. यामुळे मित्रांनो शेतमालाला बाजारपेठे मिळणार आहेत, आणि यामुळे शेतकऱ्यांना देखील फायदा होणार आहे. वाढवण बंदरं असेल मित्रांनो, याची तरतूद करण्यात आलेली. निधी विकास, शेतमाल एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट यामध्ये देखील मित्रांनो याचा फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, अजून काही महत्त्वाचे मुद्दे येतं यामध्ये. जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना बहुभाषिक AI टूल आधुनिकीकरण, उत्पादन वाढवण्यासाठी. म्हणजे आपण बघितलं असेल बारामतीमध्ये कसे AI ऊस संशोधन केंद्र आणि त्यामध्ये AI वापरलेले आहेत, तसे AI टूल्स जे बहुभाषिक असतील ते वापरण्यात येणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, सोलार स्वस्त होणार आहे, जे घरावरचं किंवा शेतीसाठी सोलार असतं ते. इनडायरेक्ट फायदे आहेत मित्रांनो, ज्याचा आपल्याला स्वतःला काही फायदा होत नसतो. यामध्ये परदेश प्रवास असेल, किंवा परकीय चलन वगैरे असेल. सो आपला हा विशेष महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. भविष्यात काही देऊ शकतील मित्रांनो, याच्या घोषणा करण्यापेक्षा थोडक्यात हे बजेट तर मी तुम्हाला वाचून दाखवले. आणि मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की केंद्र शासनाने मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर शेतकऱ्यांच्या तोंडाला परत एकदा पानं पुसलेली. इथं ना PM किसानच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे, ना खताची डायरेक्ट सबसिडी शेतकऱ्यांना भेटणार आहे, ना कर्जमाफी लवकर भेटणार आहे, किंवा कर्जमाफीची जी म्हणजे कर्ज वाढून भेटतं त्याबद्दल तरतूद नाही आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी काही सरकारनं खास असे निर्णय घेतलेले नाही आहेत.
घेतलेले असतात. काही निर्णय मित्रांनो इनडायरेक्ट असतात, पण शेतकऱ्यांना डायरेक्ट बेनिफिट म्हणजे डायरेक्ट फायदा कसलाही प्रकारचा मित्रांनो या सरकारने घेतलेला नाही. आणि या सरकारकडून ही अपेक्षा नेहमी असते मित्रांनो. आणि मला हे वाटलं पण होतं. त्याचप्रमाणे मित्रांनो शेतकऱ्यांच्या तोंडाला अखेर केंद्र शासनाच्या वतीने मित्रांनो पानच पुसण्यात आलेली आहे. मोठमोठ्या घोषणा करतात आणि ॲक्च्युअलमध्ये मित्रांनो ह्या घोषणा किती सत्यात उतरतात हा एक महत्त्वाचा विषय. मित्रांनो थोडक्यात मला तुम्हाला फक्त हे बजेट सांगायचं होतं आणि बजेट माहिती करून घेणं देखील महत्त्वाचं असतं. सो आपला व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.